आता आपण पाहूया की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कोणकोणते सेक्शन्स आहेत आणि सब सेक्शन्स कोणकोणते आहेत. जसे की तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता की इथं लीड जनरेशन, लीड मॅनेजमेंट, लीड ऑटोमेशन, ऑपरेशन्स, इनबॉक्स, कॅलेंडर, फायनान्स, कम्युनिटी आणि सेटिंग हे ऑप्शन्स आहेत. आपण आज पहिल्यांदा एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं आज पाहूया की लीड जनरेशनवरती मी क्लिक केलं. लीड जनरेशन जेव्हा मी ओपन करतो, मला टॉप साईडला इथं काही ऑप्शन्स दिसतात. शॉप, साईट, चॅट विजिट, फॉर्म्स, ऍड्स अँड सोशल्स, URLs. आज यापैकी काही गोष्टी पाहूया. पहिलं आज पाहूया की शॉपमध्ये काय आहे. मी ज्या वेळेला शॉपवरती क्लिक करतो, 3 ऑप्शन येतात: सेटअप, न्यू प्रोडक्ट, ऑल प्रोडक्ट्स. सेटअपमध्ये तुमच्या जर शॉप म्हणजे हा एक छोटासा ई कॉमर्स वेबसाईट आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट शो करू शकता लोकांना आणि तिथून तुम्ही तुमच्या पाईपलाईन्समध्ये लोकांना आणू शकता, सेल्स करू शकता, एन्क्वायरी जनरेट करू शकता. ठीक आहे. मग या शॉपची सेटिंग्स आहेत. मी आज पहिल्यांदा शॉपची सेटिंग पाहूया. इथं कंपनी नेम आहे. इथं तुम्ही कंपनीचं नेम टाकू शकता. त्यानंतर स्लज जे आहे तो तसाच ठेवा. मोबाईल नंबर तुमचा जो काही डिस्प्ले करायचा आहे आपल्या वेबसाईटला किंवा शॉपला, तो इथं तुम्ही ऍड करा. मी इथं तुम्हाला एक डमी मोबाईल नंबर टाकतोय. ठीक आहे. डमी मोबाईल नंबर 9 पासून सुरू करूया, जेणेकरून करेक्ट राहील. ठीक आहे. सिटी तुमची काय असेल ती मी कोल्हापूर टाकतोय. तुमची जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करा. इंडिया करा. शो ॲड्रेस करा. तुम्हाला ॲड्रेस शो करायचा असेल वेबसाईटवरती तर ठीक आहे. इथं तुम्ही ॲड्रेस टाईप करा, जो काय तुम्हाला तुमच्या कंपनीचा ॲड्रेस असेल तो. लोगो, तुम्हाला जो तुमच्या कंपनीचा लोगो आहे तो अपलोड करावा लागेल. इथं सिलेक्ट करायचं. बघा इथं 2 ऑप्शन आहेत: मीडिया फाईल आणि अपलोड. अपलोडला जा पहिल्यांदा आणि अपलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मग एक तुमचा जो लोगो आहे तो लोगो अपलोड करून घ्या. इथे एकदा लोगो अपलोड झाला की त्यानंतर मीडिया फाईल आहे बघा इथं राईट मार्क आला, त्यानंतर मीडिया फाईलला जायचं. अदरवाईज तो अपलोड व्हायचा थांबतो. ठीक आहे. अपलोड झाल्यानंतर लोगो मी सिलेक्ट केला. लोगो सिलेक्ट केल्यानंतर या राईट हँड साईडला पहा, क्रॉप अँड सिलेक्ट ऑप्शन येतं. जेव्हा तो पूर्ण सिलेक्ट बटन येईल तोपर्यंत वेट करा, कारण तो अपलोड होत असतो, प्रोसेसिंगमध्ये असतो. आणि इथं तुम्हाला तो काही एडिट करायचा असेल तर तो सांगेल की साईज करेक्शन असेल तर तो सांगेल आणि त्याप्रमाणे क्रॉप करून सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथं अपलोड होईल. मी सेकंड बॅनर जो असतो तो मी सेम करतोय. आता इथं पहा, बॅनर सुद्धा मी सिलेक्ट केलं. तुम्हाला वेगवेगळे घालायचे असतील तर साईज इथं दिलेली आहेत: 1:1, 815 टू 242. तुम्ही साईज त्यामध्ये करू शकता. मी जस्ट एक डेमो पर्पज मी करतोय. आता बघा, हा बॅनर आहे त्यामुळं हा काय झाला, इथं तुम्हाला सिलेक्ट क्रॉप अँड सिलेक्ट ऑप्शन आला. इथं धरून तुम्ही क्रॉप करू शकता, मोठं लहान जेवढं पाहिजे तेवढं. आणि मी याला सिलेक्ट केलं. क्रॉप होईल ऑटोमॅटिक आणि तो सेव्ह पण राहील आपल्याकडे. ठीक आहे. तो क्रॉप झालेला आहे. शॉपच्या डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. यासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करा. चॅट जीपीटीला तुमच्या कंपनीचे शॉपचे डिटेल्स सांगा आणि त्याला सांगा की मला शॉप बनवायचं आहे. शॉप बनवण्यासाठी मला एक डिस्क्रिप्शन लिहून दे. ते तुम्हाला लिहून देईल. त्याच खाली लगेच सांगा त्याला की त्या शॉपसाठी मला हेडर स्क्रिप्ट घालायची आहे, बॉडी स्क्रिप्ट घालायची आहे, मेटा स्क्रिप्ट घालायची आहे. तर तो लिहून देईल. मी इथं टेम्पररी डमी टाईप करतोय. मी काही त्याला सांगत आता थांबत नाही आहे. ठीक आहे. आणि याला मी करेन अपडेट. याला मी जेव्हा अपडेट करेन, वेट करा. आता बघा, हा अपडेट झालेला आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला नाव न घातल्यामुळे ते पब्लिश करता येणार नाहीये. मी घालतोय इथं ग्रेट बॉडी बिल्डिंग जिम. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस मी घालतोय कोल्हापूर. ठीक आहे. आता इथं साईडला लीडर्स प्रोफाईल म्हणून ऑप्शन आहे. लीडर्स प्रोफाईलमध्ये तुम्ही कंपनीचे ओनर किंवा जे इथं लीड करतायत ह्या ऑर्गनायझेशनला त्यांचं नाव घालू शकता. जसं की आपण याचं नाव सचिन पाटील टाकलेलं आहे, तर मी इथं सचिन पाटीलच टाकतोय. त्यानंतर त्यांचा प्रोफाईल पिक्चर म्हणजे जे सचिन प्रोफाईल आहेत त्यांचा प्रोफाईल पिक्चर तुम्ही इथं ऍड करू शकता. मी डमी म्हणून हाच लोगो मी इथं अपलोड करतोय. ओके. जॉब डिस्क्रिप्शन त्यांचं काय असेल ते तुम्ही इथं ऍड करू शकता, जसं की ओनर असू शकतात. ओके. मी ओनर टाकलेलं आहे.
आणि अबाउट लीडर तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन जे काय लिहायचं असेल, ते काय करतात, किती एक्सपिरियन्स आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी अपडेट करा, जेणेकरून तुम्ही पब्लिश करायला रेडी व्हाल. यानंतर पब्लिश करण्यासाठी इथं तुम्हाला लिंक आहे, बटन आहे सॉरी, या बटनावरती क्लिक केलात तर तुमची छोटीशी ई कॉमर्स वेबसाईट रेडी झालेली आहे. या इथं कॉपी लिंकवरती जायचं. ही कॉपी झालेली आहे. नवीन मी टॅब ओपन करतोय, तिथं पेस्ट करतोय आणि मी एंटर करतोय. तर तुमची एक ई कॉमर्स वेबसाईट रेडी झालेली आहे. आता यामध्ये तुम्ही जे डिटेल्स भरले तेच इथं तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. तर यामध्ये प्रोडक्ट कसे ऍड करायचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.